हॅलो. हॅलो गोस्वामी. हा बोल मोठे. ऐक की गोस्वामी. बोल ना. अरे मोरेंचा फोन आला होता, म्हणले बसायचं का आज? काय करायचं, जायचं का? अरे बसायचं तर आहे रे. मग जाऊ की काय मग? सांगू, काय 4 आठवडे झाले घोट घशाखाली गेला नाही. तेच म्हणतोय तर आता मग. फरसान मधले शेंगदाणे पण चिडवतात मला. हा? काय म्हणला? अरे फरसान ते जाऊ दे, ऐक ना. हा. अरे हिने तंबीच देऊन ठेवली आहे. आज रविवार आहे, घराच्या बाहेर पडला तर लक्षात ठेवा करून. अरे माझ्या घरी काय वेगळा आहे तवा, मग पण आता मोरेंचा फोन आलाय म्हणल्यावर लगा जायला लागल की नाही? करूया काहीतरी काढतो आयडिया. हा आता माझा घासावा शिवायला तयार लागला. राहा फक्त, मी काढतो काहीतरी आयडिया काढतो मी. मला फोन कर बर का. हो चालतंय. ठीक आहे मग. हम्म. हा चल. आयला आता कसं काय करायचं. दारू प्यायची. नमा बाहेर ये. नमा बाहेर ये. कशाला माझ्या नावाने बोंबलताय सकाळी सकाळी? काय हे काय आहे? काय तुला किती वेळा सांगितलं केस विंचरले की तो हा केसांचा पुंजका डस्टबिन मध्ये टाकत जा. हे काय आहे? आ? हे तू असं वागत राहतेस. मग मी सुट्टीच्या दिवशी मी खाली जाऊन मग बसेन, गप्पा मारत बसेन मी. शिवाय हे कोणाचे केस आहेत? कोण? एक मिनिट, हे त्या मोठ्यानबाईचे केस आहेत. आ? मोठ्यानबाईचे केस आहेत हे. मोठे, अच्छा मोठे वहिनींचे तिचे केस आहेत. मग राहू दे. नाही आता तिला आता मी बघते. काय ना कशाला मोठ्या वहिनीची राहू दे. उगाच सुट्टीच्या दिवशी भांडणं कशाला ना. तुम्ही बोलताय ना म्हणून गप्प बसते मी, नाही तर आज तिला सोडलीच नसती मी. नेहमीच झाले हो तिचं. नाही एक मिनिट. नेहमीच झालं मग बोल तू. काय मग बोललं पाहिजे. काय नेहमीच झालं मग तू भांड, तू तिला सांगितलं पाहिजे. बोललं बोल. पाहिजे ना. हा, बोल. आता कसं? मोठ्यानबाई, ए मोठ्यानबाई, बया, काय या बाहेर, या बाहेर. अहो, उठाना काय ओळख पडली. बाहेर ये मोठ्यानबाई. हळू आली या बाहेर. काला काळा काढते सकाळी सकाळी. तुझ्या केसांचा पुंजका माझ्या घरात काय करतोय? माझ्या केसांचा पुंजका वय मग कोणाचा आहे ग? अगं माझाच कशावरून असेल? ती वरच्या माळ्यावरती सागडीन राहते तिचा असेल की. सागडीनीचं नको ढकलूस ग. तिचे केस पांढरे आहेत, हा काळा केस आहेत. घे तुझ्या घरात टाक दर. मग तिच्या नवऱ्याचा असेल तो नाही का सागडे झिपरा वाढून फिरतोय त्याचा असतील का केस? सांगतीस ती मला. ते एवढेच आहेत, एवढं मोठा आहे पुंजका तुझ्या घरात टाक धर. ये माझाच कशावरून असेल का सांगतीस मला? तुझे केस गळत नाहीत होय? नाहीच गळत माझे केस. तूच टकली असशील. ए टकले नाही मी. हे बघ चांगले एवढे लांब मोठे केस आहेत माझे. सांगतीस नी गंगावन घालून फिरतीस. देव का सांगू नको. कशाला मग दे की हातात केस. तुला कशाला हातात देऊ का मी केस? सांगतीस ती स्वतःच्या केसाला काय गम लावून चिकटवलेस वय? मी गमच लावून चिकटवले. तुला काय करायचंय ग? तुझे हे केस आहेत ना तुझ्या घरात टाक. माझ्या घरात परत केस आले नाही पाहिजेत. आधी सांगून ठेवते तर मी आणि मग तू आहे सांगून ठेवत्या. माझ्या घरात केस कशाला टाकली ग? आणि यो तुझा डब्बा माझ्या घरात इथे काय करतो ग? तुला दार नाही होय? सांगतेस ती मला. माझ्या डब्याला रक्का मारलीस. तुझ्या डब्याला मी लाथ मारीन. अगं तू काय पागल बिगल आहेस काय ग? साडीचा डबा आहे तुझा. मला सांगती अगं तुझ्या नवऱ्याच्या फाटक्या बनियन माझ्या वळणीवर असतात. मी कधी काय बोलते तुला? तुझ्या नवऱ्याचं जसं काय सोन्याच्याच बहिणी आहे ती. माझा नवरा तर मला सोन्यातच माडवतो. बस झोंबलं काय ग तुला? नाही मग सोन्याची बनियन जरा मोठी शिव. इथपर्यंत कशाला शिवते ग? झंपर वाटतंय ते. बेंबी झाकायला शिकव नवऱ्याला. माझ्या नवऱ्याला काय बोललीस? बेंबी झाकायला शिकव. ढेरपोट्या कुठला तुल नाचतंय सगळं. बया 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 कोण सांगते ढेरपोट्या बोललीस माझ्या नवरा? तुझा ढेरपोट्या माझ्या ढेरपोट्यावर येऊन तुमच्यामुळे मला शेळ खायला लागतं तिथे. फुटा एक दिवस. वहिनी बघा, ढेरपोट्या बोलू नका. तुम्हाला ढेरपोट्या बोलायचा हक्क आहे का? आपण नाही ढेरपोट्या बोलायचा. तिला खायला वय अजून. काय माणूस आहे, तुम्हाला लाज वाटते का? तू घे. ए बाई तुम्हाला ढेरपोट्या बोलते आणि खुशाल तिला खायला घालताय तुम्ही. मी बोलतो एक मिनिट. वहिनी तुम्ही तर ढेरपोट्या बोलूच नका. नाही पण ही कशी बोलती? मला मुळात तुमच्याशी बोल. ए मोठे हा? बारे, काय झालं बरं, बरं. गोस्वामी? काय झालं गोस्वामी? तुझ्या बायकोला समजव. हा? तुझी बायको माझ्या बायकोला खोटारडी बोलली. आहे का आता खोटं बोलणार नाही होय. खोटारडी ए, बोलली ए, तू? ए, हा. मोठे हा. असं चालणार असेल ना
मग बघ माझं डोकं फिरेल मी खाली जाऊन बसीन मग मी काय का बसतोय तेव्हा मग माझं बी डोकं फिरलं तर मग मी बी खाली जाऊन बसीन हा. हं. नाही नाही मोठे काय मुद्दा लक्षात येत नाही तुझ्या मला कळलंय बरोबर हे बघ काय? तोंडावर बोलतोय मी तुला तोंडावर बोलतोय मी खाली जाऊन बसीन आ आलाय मुद्दा माझ्या लक्षात आलाय बोल बायकोला बोल ए, हळू. तुला काय अक्कल आहे का जरा हा? माझ्या अक्कल हो आतमध्ये चल, हो, ती माझ्या- हो आतमध्ये बघतो अहो, हो पण आतमध्ये मला ओरडते. वहिनी, घरात sorry. बस ना, घरात गबास. बस. वहिनी सॉरी सॉरी भांडी तुम्ही घासत. दोघं आत जा याडायस का मला रे सांगते. याडायस का तू जरा इकडे काय झालं आता बोल अजून मुद्दा लक्षात नाही आला का तुझ्या खाली जायचं ए बाहेर ये. बाहेर. ये बाहेर. बाहेर. ये बाहेर. बघ हे खूप झालं काय? मी आत्ता मोरेंना फोन करणार आहे. वा, ना, मग हा, चला, बाबा, मोरेंकडे कोणी? जातो. काय तू काय म्हणली सांगलं पण मी काहीच नाही म्हणले तिकडनं कुठली तरी केस सोडून आले तिच्या घरात म्हणली माझे केस पडले ए खोटं बोलतेस का खोटं जरा खरं बोल थोबाड बघितलं का आरशात खोटं मी खोटं वहिनी! बोलतेस ती म्हणते. आवाज चढवायचा नाही मोठे भाऊजी वहिनी गोस्वामी वहिनी हा बघा बायकोला खोटारडी बोलायचं नाही मोठे. एक वेळ ती फिंदरी हा. आहे पण मग खोटारडी नाही ती मोठे, हा. आवाज न वाढवायचा काय? नाही, बस झालं मी आता सेक्रेटरीना फोन हा, लावा करतो फोन नाही, लावा फोन लावा फोन करतो. नाही मी मोरेंना मी फोन लावा. फोन कशाला डायरेक्ट जाऊच की आपण तयारी करावं लागेल ना म्हणजे त्यांना सांगावं लागेल तयार राहा म्हणून हा. डायरेक्ट कसं जाणार हा. मी सांगतो ना त्याला हा, काय काय हा, नाही नाही संपवतो आता विषय तू बघच ग ए. तू बघ हे. मला काय शाळेत हॅलो. बघते. कशाला बोलती? हो सेक्रेटरी मोरे अरे हे गोस्वामी हा अरे तू आणि मोठी येणार होता ना घसावाला करायला मग येणारच आहे मग? म्हणजे येणारच येणार? ना हा. येणारच हा. आमचं इथं भांडणं चालले तर आवाज होणारच ना हा. आवाज येणारच त्याचा हे बघ हे मोरे तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं मोठ्यांना समजावून ठेवा हा. पण तुम्ही काय ऐकलं नाही मग? आज तो माझ्या बायकोला खोटारडी बोललाय माहितीये मग? हे बघा हे असं झालं ना आम्ही दोघंही खाली येऊ विषय संपवून टाकू आम्ही हा. सांगतो. अरे तेच म्हणतोय मी बसायचं ठरलं होतं ना मग मध्येच भांडणाचं कुठं काढलायस मोरे माझी बायको समोर आहे हा. आणि या तोंडावर बायकोला माझ्या खोटारडी बोलतोय मग हा कल्लं माझ्या बायको समोर आहे काय हा आणि तुमच्या झगडा चाललाय तसं नाही मग हे बघा आम्ही दोघं येतोय खालती अरे विषय संपवायचा अरे मला. हो हो विषय. अरे बा, आधी सांगायचं नाही काय तयारी नसती केली मग फोन कशाला केलाय बरोबर आहे. त्याच्यावरच केला हो, ना हो. फोन का केलाय अरे हो अरे पण पाणी की सोडा हा पाणी की सोडा 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 काय सोडा काय सोडा थांबा मी का सोडा काय सोडा पण? मोठे सोडा काय? गोस्वामी सोडा मोठे सोडा काय सोडा तो बोलतो घर सोडा तुम्ही सोडा घर हा? आम्ही नाही, तुम्हाला नाही, सांगते सोडायला घर हा ए. नाही हे बघ सोडा हा ए गोस्वामी अरे काय येडायस का स्वतः पुरतं सांगतेस माझं कोण सांगणार माझं कोण येडा कोण बोला, हॅलो तुम्ही बोला, सगळं हा बोला. मी वाईच हा. हा बोल थांबायच तू मोरे हा मोठे हा पाणी पाणी हा? पाणी झालं घरात हा. कळलं ना आंघोळीला पाणी नाही तर एवढंसं पाणी असतं ना तर ग्लासात ह्याला बुडवून मारलं असतं मी लिंबू पिलं असतं त्याच्यावर आणि लिंबू ह्याच्या नावानं टाकून दिलं असतं हा थांबच्यात हा माझ्या नावाने कळलं तुम्हाला हा हो कळलं ना अरे होय होय हा. हो सगळं केलंय पण चकण्याचा काय काय पण कोण पण काय पण मग हे ना काय? टोमॅटो टोमॅटो काय टोमॅटो टोमॅटो सारखा कापीन मी मोठे ना चाट मसाला हे खाऊन टाकीन चाट मसाला लावून टोमॅटोला मग मी चना गारली फ्राय करी ह्याला फ्राय करी मी बॉईल अंडी पण आहे मी बॉईल अंडी सारखा खाईन याला मग मी बॉब्या कुरुम कुरुम ह्याला हे बघ काय चणाडा धनाडा बडीशेप काय पण कळलं काय बडीशेप तुझ्या आईशीच्या भावान घाला नव्हती दारू अरे हे भोसडी, हे हा अरे माझं घर आहे का हॉटेल आहे बघ फक्त चिवडा मिळेल तो समजून या तुम्ही बाकी काही नाही चालतंय त्याला काय चालतंय की ते पण चालतंय सोडायचं नाही त्याला सोडायचं हा नाही. मी नाही सोडणार आता हा, मी पण नाही सोडत सोडायचं तुम्ही काय बघत बसला तुम्ही बोला ना अरे बोल तू हे जाऊ दे इकडे यावा हे तू कशाला बोलतोस वा मोरे भाऊजी हो वैरी तुम्हाला काय हवाय तुम्हाला काय हवंय म्हणजे नाही नाही अहो म्हणजे तुम्हाला काय मी त्रास देणार नाही हा तुम्ही खाली येऊ नको नवऱ्याला पाठवा खाली नवऱ्यालाच पाठवतीये खाली मग कसा सोक्ष मोक्ष लावतो तो आज मोऱ्या भाऊजी तुम्ही सोक्ष मोक्ष काय तो लावून टाका याच्या पुढे ही गोस्वामी माझ्या दारात भांडा आली ना अशी एक नाही ठेवून दिली ना तिला तर सांगा ठेवून मोरे लय झालं आम्ही दोघं येतोय तुम्ही तयार राहा हा. विषय संपला मग मी का बसतोय नाही चल ना आता चल की मग. काय तो सोक्ष तुला मोक्ष लावून बघतो टाक आज. ना. लावून टाका हा, चल, 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 चल. 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 हे परत नाही पाहिजे चल, मी आलो, चल, आणि चल, वरून चल, सांगून चल, ठेवा. चल. त्या आमच्या घरातला कचरा दिसला तर ह्या बाईकडनं चांगला दंड करा म्हणून
पैसे मिळव माझ्या साड्यांवर मला टावणी म्हणतेस होय का काय दीडशाने कोणला बोलली सोडला म्हणले गंगावून अर्धा तास झाला हे भांडण अजून मग काय कोण बोललो 150? बोलली मला दीडशाने बोलली हाय तर बोलणार नाही का मग कुठं 150 दीडशाने म्हणली सोयला. तर बोलले तर ना काय तुला तर हिवनी सॉरी हिवनी? सॉरी हिवणी आणि काय सॉरी म्हणती ना मीच मिनिट सॉरी म्हणाली सॉरी म्हणतेस मी म्हणजे तुम्ही मोऱ्याकडे ह्याच्यासाठी गेलं होतं म्हणजे नशा करायला गेलं होतं काही मोऱ्याकडे तुम्ही दारू पिऊन आले तुम्ही दारू पिऊन आले तू गप्प बस. अहो, काय करतो अहो, कुठे? अरे आजचा अहो, आपला घरी अहो, चलतो. माझ्या इकडे अहो, हे आपलं घर नाहीये अहो, हे काय करते तू बघा अरे काय बस तू हो आत मध्ये तिकडे हो तिकडे आत. अहो, हे हो आत. नाटक करती अरे तुम्हाला लागा लय भारी भारी सुचतो बरं का टॅलेंट लय अरे काय लागा विषय लग्न झाल्यापासून टॅलेंट कुठे लपलंय कळत नाही घ्यायला. मी काय म्हणतोय इस बात पे अजून एक पेक झाला पाहिजे अरे, घेऊनच आलोय मला माहित प्लॅनच बनवलेला मोरी कोटड आपली काय बसत तू ये इथं काय होतंय आता मी आणली मी हॅलो काय ग मोठीन बाई लय खुश झाली असेल ना ग आता तू तू खुश झाली असेल ना ग अगं तुझ्या घरात असा सत्यानाश करून टाकलायस ना डोळेच पांढरे होतील तुझे माझ्या घराचा सत्यानाश केलाय क्या बात आहे काय कच्चा भांडला राडा घातला नुसता मज्जा आली मस्त मस्त प्रसादा मधला जो टाइम लॅप्सचा इफेक्ट होता फास्ट फॉरवर्डचा त्याकरता गोस्वामींना सॅल्यूट आहे. टाळ्याच वाजल्या पाहिजे. अफलातून आणि तितकंच योगदान आमिर आणि त्याच्या बँडचं. फॅन्टॅस्टिक. कल्पना पण मस्त होती. मोऱ्यांचा सहभागही फार मस्त होता आणि तो नॉर्मल चाललेला प्रवास अचानक फास्ट फॉरवर्ड कधी झाला हे कळलं पण नाही. इतक्या शिताफिती तुम्ही त्याला वेग दिलात आणि तुम्ही आल्यानंतर परत तो वेग मंदावला आणि परत रुटीन सुरू झालं. ते जे ट्रान्झिशन होतं अफलातून चौघांनी फार मजा आणली. वंडरफुल. सई मला सगळा सेट खूप आवडलेला आहे. सेटसाठी विशेष कॉम्प्लिमेंट्स आणि नावं मोठे गोस्वामी असल्यामुळे इतकी त्याला एक वेगळी झालर आली, त्याला एक वेगळं ग्लॅमर आलं आणि आम्हाला खूप ऑडियन्स म्हणून फार मजा आली. खूप नॅचरल होतं सगळं. खरोखर 2 फ्लॅट्समध्ये घडते असं वाटलं. मस्त झाला परफॉर्मन्स. मस्त विषय.